ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्रीमाताजींच्या काही विचारांवर बोलूया, खास करून आंतरिक शांती आणि एकात्मता. त्यांचे जागतिक शांततेबद्दलचे जे विचार आहेत ते खूप मूलभूत आणि महत्त्वाचे वाटतात. तर आज आपण जरा हे विचार समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांच्या मागचा नेमका अर्थ काय आहे, आजच्या काळात तो कसा लागू होतो वगैरे. सुरुवात करूया त्यांच्या एका खूप महत्त्वाच्या वाक्याने. ते म्हणतात, जर तुम्हाला या पृथ्वीवर शांती असावी असं वाटत असेल तर प्रथमतः स्वतःच्या हृदयात शांती प्रस्थापित करा. हे वाक्य ऐकलं की वाटतं, हो बरोबर आहे, पण हृदयात शांती प्रस्थापित करणं म्हणजे नक्की काय? फक्त शांत वाटणं की काहीतरी अजून खोल आहे यात? कारण हे वरवर वाटतं तितकं सोपं नाहीये. हृदयात शांती म्हणजे नुसती वरवरची शांतता नाही. मूळ मुद्दा काय आहे की बाहेर जगात जी काही अशांतता दिसते, जे संघर्ष दिसतात, ते कुठेतरी आपल्या आतल्या म्हणजे आपल्या मनातल्या अस्थिरतेचं प्रतिबिंब आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या इच्छा, विचार, भावना यातच एक प्रकारचा गोंधळ असतो, एक संघर्ष असतो, तेव्हा तीच अस्वस्थता आपण कळत नकळत बाहेरच्या जगात पसरवतो. म्हणून तो प्रथमतः शब्द खूप महत्वाचा आहे. अच्छा. सुरुवात स्वतःपासून, आपल्या आतून. जणू काही आपलं मन जगाचा आरसा आहे. म्हणजे बाहेरच्या जगात शांतता हवी असेल तर आधी आपल्या आतला गोंधळ आवरायला हवा. आणि मला वाटते याच विचाराला धरून ते एकात्मतेबद्दल पण बोलतात, नाही का? त्यांचं ते वाक्य आहे, जर या जगात तुम्हाला एकात्मता असावी असे वाटत असेल तर प्रथम तुमच्या अस्तित्वाचे विविध भाग एकात्म करा. हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं. अस्तित्वाचे विविध भाग एकात्म करणं याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हो, अगदी. हा विचार पहिल्या विचाराला एकदम पूरक आहे. अस्तित्वाचे विविध भाग म्हणजे काय? तर आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती, आपली मूल्य, आपल्या गरजा या सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता आणणं. काय होतं की अनेकदा आपलं मन काहीतरी वेगळं सांगतं, बुद्धी वेगळा विचार करते आणि आपली कृती तिसरीच असते. बरोबर. हा जो आपल्यातला विसंवाद आहे, ही जी विभागणी आहे, तीच मग बाहेरच्या जगात पण दिसते, लोकांमध्ये, समाजांमध्ये. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या आतल्या या सगळ्या पैलूंना, विचारांना, भावनांना, कृतींना एकत्र आणतो, त्यांच्यात सुसंवाद साधतो, तेव्हाच आपण बाहेरच्या जगात खरी एकात्मता आणायला मदत करू शकतो किंवा निदान ती अनुभवू शकतो. आणि इथेही बघा, प्रथम या शब्दावर जोर आहे. म्हणजे पुन्हा तीच गोष्ट, बदल आतून सुरू होतो. हे ऐकल्यावर असं वाटतं की हे तर खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे रोजच्या जगण्यात हे कसं साधायचं? कारण आपले विचार, आपल्या भावना त्या तर सतत बदलत असतात, कधीकधी तर अगदी परस्पर विरोधी असतात. मग हा आतला सुसंवाद कसा साधायचा? आव्हान आहे हे नक्कीच. आणि ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, साधना आहे. सुरुवात होते ती स्वतःबद्दल जागरूक होण्यापासून, म्हणजे सेल्फ अवेअरनेस. अच्छा, जागरूकता. हो. आपण काय विचार करतोय, का करतोय, आपल्या भावना कुठून येत आहेत, आपल्या कृतीमागे काय कारणं आहेत, हे सगळं तटस्थपणे बघायला शिकणं. अनेकदा आपण आपल्या आत काय चाललंय याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतो. ही जागरूकता जशी वाढायला लागते तशी मग आपल्या आतली विसंगती दिसायला लागते आणि मग त्यावर काम करता येतं. श्रीमाताजींच्या शिकवणीत ध्यान आणि आत्मनिरीक्षणाला खूप महत्त्व दिलेलं दिसतं. ते याचसाठी. म्हणजे मग शांतता असो व एकात्मता, दोन्हीसाठी मूळ गोष्ट एकच आहे. ती म्हणजे आपल्या स्वतःच्या आत बदल घडवणं. हाच जागतिक बदलाचा पाया आहे. आपण जगात जे पाहतो ते आपल्या सगळ्यांच्या एकत्रित आंतरिक स्थितीचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. अगदी अचूक शब्द वापरलेत. आपलं आतलं जग हे बाहेरच्या मोठ्या जगाचं एक छोटं रूप आहे, एक मायक्रोकॉझम आहे असं समजा. त्यामुळे फक्त बाहेरच्या समस्यांवर ओरडण्यापेक्षा किंवा फक्त इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आत शांतता आणि सुसंवाद निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणं हे जास्त परिणामकारक ठरू शकतं. कारण जेव्हा एक व्यक्ती आतून बदलते तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तिच्या आजूबाजूला होतोच, नकळतपणे का होईना.
तर श्रीमाताजींच्या या विचारांमधून जो एक स्पष्ट संदेश मिळतोय तो हा की जगाला शांत आणि एकसंध बनवण्याची जबाबदारी फक्त नेत्यांची किंवा सरकारांची नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची आहे, आपल्या आंतरिक स्थितीवरती अवलंबून आहे. बरोबर. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. जर आपलं आतलं जग आणि बाहेरचं जग इतकं जोडलेलं असेल तर मग केवळ स्वतःच्या मनशांतीसाठी नाही, पण त्या मोठ्या व्यापक शांततेसाठी आणि एकात्मतेसाठी आज आपण आपल्या विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये किंवा अगदी छोट्याशा कृतीमध्ये कोणता एक जाणीवपूर्वक बदल घडवण्याचा विचार करू शकतो? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.